काहींना असल्याचे खुपते, काहींना नसल्याचे खुपते, कोणाला उरले तर खुपते, कोणाला पुरले तर खुपते, काहींना पिळले तर खुपते, काहींना गिळले तर खुपते, कुणाची चळली तर खुपते, कुणाचे कळले तर खुपते, काहींना गाणेही खुपते, खिशातील नाणेही खुपते, कधी हे दिसले तर खुपते, कधी ते फसले तर खुपते, मनी सलते रेन लपते, जरा खुपते तिथे गुप्ते, खुपते तिथे गुप्ते, खुपते तिथे गुप्ते, खुपते तिथे गुप्ते, खुपते तिथे गुप्ते. फॉर्च्यून राईस ब्रान हेल्थ प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. लोक हो, तुम्ही विचार करत असाल की आज एकदम हा टायटल सॉन्ग गातच का आला, तर त्याचं कारण असं आहे की आता आजपासून दर बुधवार गुरुवारी हे सूर तुमच्या कानावर निदान काही आठवडे काही महिने तरी पडणार नाहीत. कारण फॉर्च्यून राईस ब्रान हेल्थ प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या दुसऱ्या सीझनचा हा शेवटचा भाग आहे. आपण पुढचा सीझन करणार, नक्की करणार, तुमच्या आग्रहाखातर करणार, पण काही काळानंतर. आणि असा हा स्पेशल निरोपाचा गोड भाग रंगवण्यासाठी तशीच गोड जोडी आम्ही आज बोलवली आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मराठी चित्रपट सृष्टीमध्ये दबदबा असलेलं एक वजनदार नाव, पण या भागामध्ये मात्र एक गोड नवरा म्हणून एका गोड बायको बरोबर महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर. प्रेम जाल में फंस गई मैं तो, प्रेम ताल में नच गई मैं तो, प्रेम नगर में खो गई मेरी जान. प्रेम ताल का देखे ठेका, प्रेम जाल में नहीं देखा, आगे तो भले करना मैया 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 हो. फॉर्च्यून राईस ब्रान हेल्थ प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं आणि ह्या दोघांचं मांजरेकर दाम्पत्याचं खूप खूप स्वागत करतो. मेधा, तुला आज इथे बघून म्हणजे आमच्या घरात तर मजा येणार आहे, गिरिजाला जाम मजा येणार, म्हणजे तिच्यासाठी तू सगळ्यात मोठी सेलिब्रिटी आहे. कारण महेश दादासारख्या माणसाला असा कंट्रोलमध्ये ठेवणं, ज्याला सगळं जग घाबरतं आणि त्याच्याबरोबर जोडी असतं, तर त्यामुळे ह्याचं रहस्य काय आहे ह्याबद्दल आम्ही ज्यावेळेला चर्चा करतो त्यावेळेला मी तिला कायम सांगतो की ह्याचं सगळं रहस्य हे किचनमध्ये आहे. आणि तू जर का मेधासारखं कुक करू शकलीस तर तू मला देखील चांगलं कंट्रोलमध्ये ठेवशील आणि मी पण तुझ्या कंट्रोलमध्ये राहीन. असं तू सांग आम्हाला खरोखर रहस्य काय आहे. नाही नाही, असं काही नाहीये खरं. महेशला लोक घाबरतात हे मला माहिती आहे, पण का घाबरतात मला अजून, ज्यांना महेश कळला ना त्यांना महेश कळला. मला नेहमी वाटतं की हा खूप नारळासारखा आहे, म्हणजे जितका तो बाहेरनं असा हार्ड वाटतो ना तितका तो आतून सॉफ्ट आहे. त्याच्यामुळे मला काही त्रास होत नाही त्याच्याबरोबर अजिबात डील करायला, किंवा सोपं आहे इनफॅक्ट त्याच्याबरोबर खूप आयुष्य. नाही, महेशकडे जाऊया. महेश, लोकांना तुझ्या चेहऱ्याकडे बघून असं कायम वाटतं की हा कुठल्या तरी संस्थानिकांचा मुलगा असशील आणि तुझं लहानपणी तुझ्याकडे 15-20 गाड्या खाली असतील, एक मोठा महाल तुझा असेल, असं राजबिंड तेज तुझ्या चेहऱ्यावर कायम दिसतं. तर तुझा खरोखर सुरुवात अशीच होती का? नाही, काही नाही. अगदी माझी सुरुवात म्हणजे काय ना, मिडल क्लास फॅमिली आहे. आय डोंट नो, म्हणजे खूप स्ट्रगल होतं लहानपणी, पण मी कधीच त्यांनी मी हे झालो नाही, काय म्हणतात तुला, डिप्रेस झालो नाही किंवा खचून गेलो नाही. त्यावेळेला इफ आय टू क्राय अँड क्रिब अबाउट वाय मी, तर मला नाही वाटत मी काही केलं असतं आयुष्यात. आणि आजही मी तोच विचार करतो. म्हणजे सगळे मला तेच म्हणतात की तू फ्युचरचा विचार करत नाहीस. मी म्हटलं नाही करत, विच आय फील समटाइम्स इज नॉट राईट. पण तरी मी म्हटलं मी जे दिवस बघितले त्यापेक्षा वाईट दिवस बघणार नाही. आणि टुडे आय नो मी किती काहीतरी थोडे फॉल्स डिसिजन घेतले तर आय नो आय कॅन कम बॅक टू ट्रॅक. त्यामुळे रॉंग डिसिजन घेण्यात पण एक गंमत असते मला असं वाटतं. कारण अंटिल आय डोंट एक्सपेरिमेंट, अंटिल आय डोंट
व्हेंचर देअर मला कळणार कसं की मी चुकतोय की माझं बरोबर आहे. खरंय. त्यामुळे रिस्क घेणं हे हो. म्हणजे मी आज आहे कारण मी रिस्क घेतली. त्यामुळे मला आज कोणी सांगतो रिस्क घेऊ नको तर आय फील लाईक लाफिंग ॲट देम की मी नसती घेतली ना तर गधड्यांना मी कुठेतरी तिकडे नोकरी करून आज टीव्हीवर आज मी गुप्ते बघत असतो दॅन सिटिंग. मला असं एकदाही आठवत नाही की आपण जेवायला बसलो सगळेजण आणि तो जरा रिलॅक्स झाला की जरा डोळाच लागायला लागतो. एक तर तो पार्टीमध्ये 50 लोक असली की तोच लीड घेतो, तो सेंटर ऑफ अट्रॅक्शन झालेला असतो तर त्याच्यामध्ये प्रश्नच नाही. पण त्याला स्वतः कंटाळा आला की तो तिथेच झोपायला लागतो. झोपतो तिकडे. ते तर माझी खासियत आहे. मी कुठे आणि दॅट इज आय फील इज ब्लेसिंग इन डिस्गाईज. कारण कसं असतं की ते जे पॉवर नॅप्स मी घेतो ना हो. दॅट हेल्प मी टाईडवर. म्हणजे मला खूप जरासा रिलॅक्स व्हायला मिळालं की मी झोपतो. आणि ते मला कधी तर असं होतं की आम्ही नाटकाला गेलो की हा सांगतो मेधा झोपलं, नाटकाला किंवा सिनेमाला कुठे मेधा मला झोप लागली तर उठ मग. नाही पण ते इट डिपेंड. म्हणजे नाटक वाईट असेल किंवा सिनेमा वाईट असेल तर आणि नाही इंटरेस्टिंग असेल तर मी बघतो की. पण झोप डेफिनेटली. आणि मला वाटतं ते एक ऍडव्हान्टेज आहे कुठेही झोपता येणं. रेडी झाला तो की मला तिकडे ठेवलेल्या असतात ना आपल्या कॉस्ट्युमच्या त्याच्यावर एक टॉवेल घालायचा आणि मी झोपून झोपू जायचं. पण अवधूत अजून एक आहे तर जेव्हा झोपतो ना तेव्हा त्याचे कान उघडे असतात. काय हे नवीन आहे हे? नाही कान उघडे असतात त्याचे तेव्हा. त्याला बरोबर माहिती असतं कुठे काय चाललंय, कधी कोण काय कुठे बोलतंय, सगळं माहिती असतं त्याला. मेधा मांजरेकर इज अ व्हेरी व्हेरी लकी काय म्हणा लकी मॅस्कॉट फॉर यू. तू दे धक्का नंतर डायरेक्ट काका स्पर्श मधल्या चित्रपटांमध्ये नव्हतीस आणि दोन्ही सुपरहिट बघ. पण असं असून सुद्धा तू मेधाला लीड घेऊन अजून पिक्चर केलेलं नाहीस. पण तसा रोल लिहिलेला नाही मी आता तिच्या काय म्हणतात. नाही मला पण कधी काही खूप म्हणजे दोन्ही पिक्चर जेव्हा महेशला खरंच लास्ट मिनिट कास्टिंग होतं माझं दोन्ही पिक्चरसाठी. त्याच्यामुळे मलाही कधी असं. पण तू अशी म्हणजे सोशिक बायकोसारखी इतक्या प्रेमाने आता सगळ्यांसमोर याच्यामध्ये सांगतेस खूप तरी देऊन नाही माझं लास्ट मोमेंट कास्टिंग होतं आणि असं का पण तू प्रूव्ह केलंस. पण अवधूत मला ना दुसरं एक करिअर आहे. मला तुमची कसं मूवी मेकिंग और ऍक्टिंग इज युअर पॅशन. करेक्ट. तसं माझं पॅशन दुसरं आहे. ब्युटिशियन. मी ब्युटिशियन नाही आहे. आय एम अ स्पा कन्सल्टंट आणि आय हॅव स्पेशलाइज्ड इन स्किन ट्रीटमेंट्स. अच्छा. त्याच्यामुळे दॅट इज माय पॅशन. मी स्किनमध्ये स्पेशलाइज केलं आणि सगळे म्हणजे पिंपल ट्रीटमेंट अँटी एजिंग ट्रीटमेंट्स आणि आय स्पेशलाइज्ड इन दीज ट्रीटमेंट्स आणि त्या मी करते. दॅट इज माय पॅशन. तुझ्या स्किनकडे बघून लोक तुझ्याकडे नक्की म्हणा हा नाही ह्या हॉटेलात जेवायला हरकत नाही मालक स्वतः इथे जेवतो असं नाही. पण मला ट्रीटमेंट देत नाही. तुला वेळ पाहिजे ना यायला. नाही कधीच म्हणजे मला कधी कधीच नाही हे क्रीम लाव रात्री बरं होईल काही नाही. तुला मीच सजेस्ट केले जे नाही. पण तुला त्यांनी जी काही ट्रीटमेंट दिली त्यामुळे तू असा छान आहेस. हो मला माहिती आहे. मला घरचं एक ना मला इफ आय ईट गुड फूड आय एम हॅपी पर्सन. करेक्ट. आय फील कुणीच असेल आणि सगळेच तसे असतील की वन्स युअर सॅटिस्फाईड ना करेक्ट युअर स्टमक इज हॅपी एव्हरीथिंग इज हॅपी. मला बरेच जण कधी कधी विचारतात ना की आम्ही मालवणी आहोत. मग ते मालवणी रेस्टॉरंटमध्ये गेले की आय एम नॉट टू हॅपी. पण त्यांचं म्हणणं सुद्धा मालवणी आणि मालवणी हॉटेलमध्ये नाही खात. मी म्हटलं अरे मालवणी आहे म्हणून घरी खातो की मी बाहेर तेच जेवण ते मला घरी मिळत नाही. मला घरी चांगलं मिळतं की मालवणी. मी हॉटेलमध्ये कशाला खायला. आणि म्हणजे मला तो थोडासा असा माज आहे की माझी आई खूप चांगलं बनवायची, मेधा खूप चांगलं बनवते. तुझ्या जवळच्या लोकांमध्ये इतका तू म्हणजे छान सगळ्यांचा जीव आहे तुझ्यावर, सगळे तुझे लाड करतात तुझे मी बघितलंय. मग बाहेर इंडस्ट्री मध्ये मात्र लोक महेश मांजरेकर म्हणण्यात त्यांच्याविषयी विचारू का बरं. विचारलं तर माझं नाव सांगू नका. खोपड्यामध्ये जे सेगमेंट्स आहेत ते आमचं नाव न सांगता सांगण्याच्या बोलीवर त्यांनी दिलेले. हा कसं काय तू मॅनेज केलंयस दरारा. काही नाही भाऊ मॅनेज केलं. मी तर तू उत्तर द्यायचं काय माहिती. लहान मुलं पण म्हणजे अगदी लहान मुलं 3 वर्ष येतात ना ते पण उगाच मला ह्यांनीच घाबरून ठेवलंय. आणि हे कसं करतं माहिती ना मुलांना ना मग महेशला सांगेन म्हणजे कसं आहे ते ह्यांनी बनवलं पण ह्यांनी ते काय म्हणतात त्याला तो जब घर घर में बच्चा सोता है तो माँ कहती है बच्चा सो जा वरना महेश दादा आ जाएगा. जितूची मुलगी आहे रेवा
तिला पण का ती तरी बाकी कोणाला घाबरत असेल पण ती मला का घाबरते मलाच कळत नाही. हे तसं करतात पण बघा नाही तर महेश काकाला सांगितलं आय डोंट नो मे बी. बरं मेधा, ब्रेकच्या आधी तुझ्या आपण प्रवासाबद्दल विचारलं तर तुला खरोखर अभिनेत्री कधी व्हावं असं वाटलं? म्हणजे यांनी ज्यावेळेला सांगितलं तेव्हाच का त्याच्या आधी कधी विचारच नव्हता नाही केला? रे, खरंच नाही. अभिनेत्री मी अजूनही स्वतःला समजत नाही. माझ्या हातनं हे 2 पिक्चर झाले, दे धक्का आणि काकस्पर्श, ऑल थँक्स टू हिम. किंवा माझा पहिला आई सुद्धा जो म्हणजे ऑल थँक्स टू हिम. नाहीतर मला कधीच. रे ही एका नाटकाला आलेली ॲनिमनीला आणि मीला पाहिलं आणि नीना कुलकर्णी नाटकात होती आणि त्यावेळेला मी आई करत होतो ज्याच्यात नीना कुलकर्णी वॉज प्लेइंग द मेन लीड. तर मला 2 सुना हव्या होत्या. तर ही आली तर मी म्हटलं नीनाला म्हटलं कोण आहे मला नंबर दे. ती म्हणाली नाही ती ऍक्ट्रेस भेटत नाही. म्हटलं ती नाही म्हणू दे ना. मग मी हिला सांगितलं तर ही म्हणाली कर म्हणजे ही कुठेतरी चालेल तर युरोपला आणि माझं शेड्यूलच होतं. ती म्हणाली मी ह्या तारखेला युरोपला आहे. म्हटलं आपण डेट पुढे करू काही टेन्शन. मग तो आई केला पण आई केल्यानंतर बस झालं ते. मी आय वेंट इन टू हिंदी. तिने खूप पिक्चरमध्ये छोटे छोटे रोल केले. निदानमध्ये तिने एक छोटासा रोल केला. ते तुझ्यामुळेच म्हणजे बाकी काही असं. हा मग तुला बघून त्यावेळेला वाटलं की हिच्यामध्ये अभिनेत्री दडलेली आहे वगैरे? इफ यू टॉक टू अ पर्सन ना तुम्हाला कळतं की तसं मी हिच्याशी बोललो ज्याच्याशी बोललो की तू आई करशील का तर मग बोलल्यावर मला लक्षात होतं की हिला येईल. 95 टाइम्स आउट ऑफ 100 आय हॅव नॉट गॉन रॉंग. रॉंग खरंय. हे सेगमेंट आहे तुमच्या खुपण्याचं. मेधा तू सांग की तुला महेशच्या कुठल्या कुठल्या गोष्टी खुपतात? मी नाही घाबरणार सांगायला. हा बिंदास, मी आहे तुझ्यावर. काय घाबरते? नाही, मला महेशच्या सगळ्यात खूप त्याचं मीठ खाणं. मीठ म्हणजे तो आणि ही रोजची गोष्ट आहे. म्हणजे तो मी आमच्याकडे एक तर मला खारटी म्हणतात कारण माझ्या जेवणात थोडंसं ऑलरेडी मीठ जास्त जास्त असतं कारण ह्याला जास्त लागतं. बरोबर. त्याच्यामुळे एक मीठ जरा म्हणजे नॉर्मल पेक्षा एक थोडं जास्त मीठ असतं. त्याच्यामध्ये हा मिठाची वाटी घेऊन बसतो बाजूला आणि मग असं मीठ घ्यायचं आणि असं 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 घालायचं असं वरून मीठ. हो. प्रत्येक डाव्या हाताने गेलो नाही तू जेवण सुरू करायच्या आधी घेतो ना तू बाबा. उजव्या हाताने घेतोस. ऑलवेज डाव्या हाताने. ही एक मला खूपते आणि दुसरं त्याचं मल्टीटास्किंग. अरे बापरे, माझं सगळ्यात मोठं दुःख मी दमले हे मी कोणाला सांगू शकत नाही. सांगू कोण ह्याला सांगू मी दमले म्हणून. कारण हा सकाळी माझ्या आधी उठतो आणि मग मला तू झोप ग उशीर झालाय झोपायला तू झोप ग. हा माझ्या आधी उठून नंतर मी उठते लगेच पण रेडी होऊन त्याच्या घरी आमच्याकडे लगेच मीटिंग लागलेल्या असतात. ब्रेकफास्टला किती माणसं असं इथपासून सुरुवात होते. त्याच्यानंतर शूटिंग असतील काय वॉटे वस्तू आता नवीन सिरियलचं काम असेल काय म्हणजे 1000 कामं. त्याच्यामध्ये याला क्रिकेट खेळायला जायचं असतं. त्याच्यामध्ये याला सगळ्या फ्रेंड्सना भेटायचं असतं. म्हणजे इट इज त्याच्यामध्ये शूटिंगच्या मध्ये हा नुसता बसत नाही. याचं आमचे जे हेनरी दादा आहेत मेकअप मॅन महेशचे ते मला वाटतं महेशवर पत्ते खेळायलाच जास्त असतात. म्हणजे याला पत्तेही खेळायचे असतात तिथे बसून. आणि त्याच वेळेला तिकडे कोण बोलतंय सुरेश असा शॉट नको तसा लाव हे पण चालू असतं. त्याच्यामुळे त्याचं मल्टीटास्किंग आय डोंट नो तो कसा करतो. आणि जरा 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 कंट्रोल. आता महेश मेधासारख्या बायकोबद्दल काही खुपणारी गोष्ट असूच शकत नाही असं माझं म्हणणं आहे. अरे तुझं काय म्हणणं आहे? नाही खूप खुपणाऱ्या काही गोष्टी नाही आहेत पण काय म्हणतात त्याला तेव्हा तिच्याकडे नुसतं एक लुक दे तिच्याकडे. नाही. एक मध्ये लुक दे तिच्याकडे बघ जरा वळून बघ तिच्याकडे. ती गोष्ट ती ठेवते कळत आणि त्याचं आन्सर इतकं विचित्र असतं त्याचं असं होतं ते. काही गोष्ट म्हटलं ही गोष्ट कुठे आहे म्हटलं कुठे असेल कुठेतरी मला माहिती आहे घरी. अरे मला आत्ता हवी आहे मी ठेवली मला आठवतं मी ठेवली कुठे ठेवली आहे. बरं मग मला ना एक भयंकर मग हिच्याकडनं नाही मला कोणाकडनं रे खुपणारी गोष्ट मला ना भयंकर तिडीक जाते. म्हणजे लोक स्विच ऑफ करत नाही. बटणं महेश मी आता खूप सुधारलंय. रूम मधनं गेले लाईट चालू पंखे चालू. मी म्हटलं ते बिलचं नाही वी आर अ स्टेट ज्याच्यावरती सगळ्यात जास्त कर्ज आहे बिकॉज आपल्याला इलेक्ट्रिसिटी नाही. अगदी बरोबर आहे. बरं काहीच जात नाही. बाथरूमातनं बाहेर बटन बंद बाहेर बटन आहे. मग मी बोलावून सांगतो हे बटन चालू आहे. फोन चार्जिंगला लावला तिथून काढायचा बटन बंद करायचं.
म्हणजे इथून फोन काढता काढता बरं एवढीच एनर्जी आता एवढीच. आणि ते काय फ्रस्ट्रेशन येतं माहिती आहे. पण हे वेस्टचा मला भयंकर त्रास होतो. महेश मी आता खूप सुधारले. आता बोलून 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 ओरडून ओरडून ओरडून. बरं इन जनरल बायकांच्या खुपणाऱ्या गोष्टी म्हणजे ती जी एक पर्स म्हणून जी घेऊन फिरतात. खरंय रे, खरंय, ऍब्सोल्युटली खरंय. म्हणजे हॉटेलमध्ये गेलो, पण मला क्रेडिट कार्ड दे, नवऱ्यांना खुपणारी गोष्ट. क्रेडिट कार्ड दे म्हटल्यावर अरे हत्ती हरवेल त्या पर्स मध्ये. ते हरवेल. एवढ्या गोष्टी कोंबतात पर्स मध्ये. बरं मी यांचं बरं रोज हे होतं ना की क्रेडिट कार्ड साठी एक कप्पा ठेवा ना, त्याच्यातच ठेवा क्रेडिट कार्ड. त्याच्यातच असतं क्रेडिट तिकडे तिकडे सोडून सगळीकडे होता. आणि आपण मागितल्यानंतर तू काय मागतो आपल्यावर. बरं तू बघ महेश मला मागतो, मग माझी काय अवस्था होणार. घाबरून अर्ध्या गोष्टी मिळत नाही. आहे इथेच आहे कुठेतरी, इथेच आहे कुठेतरी. मला वाटतं जगातल्या सगळ्या पुरुषांचा हा त्रास आहे. मान्य, एकदम 100% मान्य. कारण जगातल्या सगळ्या बायका सेम करतात. महेश, आजकालच्या समाजातल्या इंडस्ट्रीतल्या तुला खुपणाऱ्या गोष्टी. आपल्या इथे आपण मराठी सिनेमे करतो, पण फेल्युअर्स सेलिब्रेट करायला आपल्याला खूप आवडतं. एखादा मराठी पिक्चर चालला नाही तर ते जास्त सेलिब्रेट केलं जातं, विच इज शॉकिंग. आणि बाकी कोणी करत नाही, आपलीच लोक करतात. आज आपण एकत्र येऊन सिनेमा चालावा म्हणून काहीतरी करायला जायचं आपल्याकडे होत नाही. ते आता आपल्याला एक नवीन ऑडियन्स ओपन झालं, यूथ. खरंय, जो आपल्याला माहिती नव्हता. खरंय. सो दिस हॅज ओपन्ड अ न्यू डोअर टू इट. त्यामुळे ते खूप खटकतं. नोबडी वॉन्ट्स टू लेट गो ऑफ एनिथिंग. म्हणजे टेलिव्हिजनही हवंय, सिनेमाही हवाय, सुपाऱ्याही हव्यात. त्यामुळे बराच वेळा ना ऍडजस्ट करण्यातनं खूप सर्कस होते. म्हणजे एखादा सिनेमा करतोय तर हा समजा तशी लोक आहेत जी कम्प्लीट टोटल त्या सिनेमाला देतात, पण त्याला सम की आजचा दिवस माझा ऍडजस्ट करशील, मला एक सुपारी आहे, मला एक हे आहे, मला एक ते आहे, मला एक ते. खूप त्रास होतो. त्यामुळे नाटकवाला माझ्याकडे कोणी असेल ना तर मी त्याला नक्कीच देतो. पण सुपाऱ्यांसाठी मला ऍडजस्ट करायचं म्हणजे जरासा त्रास. थोडीशी कुठेतरी ती डिसिप्लिन राहिली गरजेचं आहे. सोसायटीमधलं खूप आहेत. मी त्याला आता आपण सांगायला गेलो त्याची लिस्ट होईल. पण कसं असतं ना की एक रे ऑफ होप होता आपल्याकडे आलेला की सगळं ढळून निघालं. एव्हरीबडी वर व्हेरी चार्ज अप. अण्णा हजारेंनी जी मुवमेंट सुरू केली लोकपाल, पण ती आफ्टर पॉइंट मी आता असं वाटतं की अरे इट जस्ट डाईड डाऊन. म्हणजे तो जो सपोर्ट जनरेट केला ऑल ओव्हर द कंट्री, म्हणजे यूथ इतक्या मोठ्या प्रमाणात बाहेर आला, आय फील समवेअर देवर डिसिव्ड. म्हणजे झालं लोकपालचं काही नाही झालं, उपोषण सुटलं, संपलं. एव्हरीथिंग इज फॉरगॉटन. म्हणजे माझं म्हणणं तेच आहे की इफ देर इज अ राईट टू क्रिटिसाइज अ गव्हर्नमेंट, देन यू आम्हाला ऑल्टरनेट दाखवा. खरंय, नुसतं क्रिटिसाइज करून होत नाही. म्हणजे हा पेंटर वाईट आहे, हा कलरच बरोबर मारत नाही, हे नाही मारत, ते नाही मारत, हे वाईटच आहे, हे चित्रच वाईट आहे. मग तुम्ही चित्र काढणार कोण? खरं चित्र दाखवता आम्हाला. ज्यावेळेला एक नवीन पार्टी काढली केजरीवालनी, मग अण्णाच म्हणायला लागले की नाही पॉलिटिकल झाला. तो म्हण नाही, अरे पण पॉलिटिकल नको का? कोणीतरी नको का तिकडे राज्य चालवायला? त्यामुळे म्हणजे कोणीतरी सरकार राज्य करणार ना तिकडे. सो हाऊ डू वी गेट द राईट पीपल? इफ यू से एनीबडी गोज इन टू पॉलिटिक्स इज रॉंग, हु इज राईट? तो जे कॉन्फ्युजन झालं त्याचं मला खूप खटकलं. ते म्हणजे मला इनफॅक्ट आय वॉज व्हेरी, म्हणजे ते खूप छान पिक्चर मिळालेलं की चला आता काहीतरी इथून चेंज येईल. अगदी खरं. पण तो चेंज आलाच नाही. तो चेंज इव्हेंट होऊन गेला फक्त. तो जोगपाल झाला, ते लोकपाल म्हणजे लोकपाल काय? मेधा, तुझं खूप ना ऍक्च्युली इफ यू सी की मुंबईत आता काय चाललंय, म्हणजे माझ्या मुलांना, लहान मुलांना लहानपणच उरलं नाहीये. देर आर नो प्लेसेस. म्हणजे आमच्या वेळेला जसं होतं की आम्ही एक लहानपण होतं, आम्ही जाऊन चिंचा चोरणं किंवा सायकलिंग करणं. आता सायकलिंग करणार कुठे, जाणार कुठे? रस्त्यावर ट्रॅफिक एवढं असतं. अँड देर आर सो मेनी इश्यूज. म्हणजे मी एक लहान मुलांच्या दृष्टीने मी हा इश्यू सांगितला, तर म्हणून तो मला जास्त माझा पर्सनल इश्यू होता की माझ्या मुलांना खेळायला जागा नाही, किंवा कुठे मी त्यांना घेऊन जाते. मी त्यांना मॉल्समध्ये घेऊन जाते रेक्रिएशनला. म्हणजे हे काय लहानपण आहे का त्यांचं? सो आय एम ट्राईंग टू फाइंड अ वे आउट.
खूप छान, खूप छान. आणि म्हणून आम्ही आता पुण्याला जायचा शिफ्ट व्हायचा निर्णय घेतलाय. आणि देर आर सो मेनी इश्यूज लाईक पॉप्युलेशन वाढल्यामुळे त्याच्यामध्ये ज्या काही सुविधा लागतात क्वालिटी ऑफ लाईफच उरलेलं नाही. ऍब्सोल्युटली नाही. म्हणजे एक एक दिवस मला वाटतं प्रत्येक मुंबईतला माणूस ढकलतो. वी डोंट लिव्ह लाईफ. आणि हे मला खूप खुपतं की आम्ही जे एक लहानपण बघितलं ते मुलांना नाही. मला परवा जीव अशीच गप्पा मारत होते. मी तिला विचारलं तुला काय व्हायचंय कसं आमचं चाललं होतं. त्यामुळे मला ना बिल्डर व्हावंसं वाटतं. म्हणजे आई पण मोठेपणी लँड कुठे असेल मी कुठे बिल्डिंग बांधू. तिने मला प्रश्न विचारला. अरे बाप रे काय प्रश्न आहे. नाही मुंबईचं तर आता काय काय म्हणजे आता मुंबई इज ग्रोईंग व्हर्टिकली. आता त्याचं काय होणार म्हणजे मला चाळ हवी असेल शूटिंग तर मुंबईत नाहीये. आपण आपलं काही पास्ट की आपण आपलं काही कल्चर आपलं हेरिटेज काहीही जपलेलं नाहीये. वी हॅव बिकम लाईक स्कॅव्हेंजर्स. आपण गिधाडं झालेलो आहोत आणि आपण ह्या सिटीचे लचके तोडलेले आहेत. त्यामुळे वेन द डिझास्टर स्ट्राईक्स आय कॅन सी फ्रॉम पुणे की बाबा चल आय एम नॉट देअर. नाही पण या डिसिजनसाठी तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. मस्त डिसिजन घेतलं. आता वेळ झालेली आहे ती फरमाईशची. म्हणजे ह्या सेगमेंटच्या शेवटी आम्ही तुमच्या आवडीनुसार एखादं गाणं तुमच्या दोघांसाठी मी गातो. तर काही ऐकावंसं वाटतंय. मी जास्त सांगेल मला तेरे मेरे सपने. तेरे मेरे सपने अब एक रंग है तू जहां भी ले जाए राहें हम संग हैं. ले दुनिया साथ ना ये छूटेगा आके मेरे हाथों में हाथ ना ये छूटेगा. लाख मना ले दुनिया साथ ना ये छूटेगा आके मेरे हाथों में छूटेगा. मेरे जीवन साथी तेरे मेरे सपने अब एक रंग है तू जहां भी ले जाए राहें हम संग है. ओ तेरे मेरे सपने अब एक रंग है. मेधा ब्रेकमध्ये मला म्युझिशियन सांगत होते की ज्या अर्थी एवढं चांगलं गाणं सुचवलंय त्या अर्थी ती गात पण असणार म्हणून. एक बाथरूम सिंगर. हा मग थोडं ऐकव ना आम्हाला. नाही तेरे मेरे सपने थोडस तू गातो माझ्या बरोबर. हा तू गातेस. मी गाते. हा महेशला गायला सांग. महेश चांगला गातो. तिच्यासाठी गा तू आमच्यासाठी गा. तेरे मेरे सपने अब एक रंग है वो जहां भी ले जाए राहें हम संग है. वो तेरे मेरे सपने अब एक रंग है. ओ जहां भी ले जाए राही हम संग है. ओ तेरे मेरे सपने अब एक रंग है. क्या बात आहे. अच्छा दोघंही बरोबर सुरेल आहात सुरात आहात आणि दोघांचा सूर पण मॅच होतोय म्हणून तर संसाराचा सूर छान सापडलेला आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि आता आमच्या खुपड्याकडे येतो. मिफ्टा हा तुमचा पुरस्कार सोहळा आहे पण तुमच्या सोहळ्यात तुम्हीच पुरस्कार स्वीकारता हे लोकांना खूपतं. म्हणजे खूपतं त्याला तर मी काही करू शकत नाही. तुम्ही म्हणजे मला वाटतं मी जजेसचे ऍड्रेस किंवा फोन नंबर देऊ शकतो ऍट द एंड ऑफ द डे. पण
होतं की ह्या वर्षी माझं बेस्ट फिल्म मला मिळालं. नन ऑफ माय फॉल्ट. म्हणजे ते घेताना मलाही गिल्टी वाटत होतं. पण देन नाही, पण त्याचं उत्तर असं आहे की काकस्पर्श ही या वर्षामधली किंवा मला वाटतं 2-3 वर्षामधली सगळ्यात पुन्हा एकदा मोठा बिझनेस करणारी फिल्म आहे. लोकांनाही ते आवडलं होतं. त्यामुळे जर का जजेसना आवडलं तर त्यात काय चूक नाही. नाही, आणि परत त्याच्यात तसं काही हेही नव्हतं. म्हणजे काही असेही जजेस कोणी नव्हते. मी देवर लाईक व्हेरी क्वालिफाईड पीपल हू जज द कॉम्पिटिशन. संजय मोने होता आपले. आणि मुद्दामून मला वाटतं जेव्हा तू जजेस हे केलेस तेव्हा ती घरात मीटिंग चालली होती आणि तेव्हा म्हणाले की आपल्या ह्याच्यातलं कोणी नको. कोणी म्हणजे नको, आपले जे नेहमीचे गँग असते ना कोणीच नको. त्याच्यातलं कोण नको, पण बाहेरचं कोणतरी डॉक्टर बघूया. सतीश म्हणजे आळेकर असं कोणाला होते. वाटायला नको. सतीश आळेकर होते, श्रावणी होती, संजय मोने होता. आणि संजय मोने मला तर वाटत नाही कोणाला, इनफॅक्ट त्याला सांगितलं होतं त्याचं उलट करेल. हो, तसा तो व्हेरी फोकस्ड आहे. आणि किरण शांताराम होते. ते मला वाटत नाही की ह्यापैकी कोणी दे वॉन्ट टू बी नोन ॲज की महेश के चमचे आहे. इसने महेशला बोलायचं प्राईज द्या. बरं, नाटकाला सुहास जोशी, वंदना गुप्ते, उमेश उपेंद्र लिमये. उपेंद्र, उमेश. वी हॅड टेकन गुड जू क्वालिफाईड पीपल. पण त्याच्यावरती ठीक आहे, क्या करूया, पुढच्या वर्षी नाही टाकणार माझी. चला, आणि आता वेळ झालेली आहे ती बाईट्सची. महेश, तुझ्याविषयी बोलायचं म्हणजे खूप मोठा झालायस तू, खूप मोठा. असे अनेक किस्से आहेत, अशा अनेक गमती जमती आहेत ज्या आपण शेअर केल्यात. म्हणजे अगदी आई चित्रपटाच्या वेळेला आम्ही गाणं करत होतो, घर म्हणजे 4 भिंती 4 खांब 1 छप्पर. एवढंच नसतं, घर त्याला म्हणतात जिथे खूप माणसं पण एक मन असतं. तर त्या गाण्याच्या वेळेला आमचं विजय अरोरा कॅमेरामॅन सारखं म्हणायचं की वो कोयला निकाल देंगे, वो कोयला निकलेगा ना तो सॉलिड लाईट आएगा. तर महेशला कळतच नव्हतं एक्झॅक्टली काय कोयला म्हणजे. तर त्याच्याविषयी जरासं विचार. खुपणं काय विचारलं तर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की मराठीत महेश मांजरेकरनी आता एक स्वतःचा एक मार्क सेट केला आहे. हिंदीतही तो सेट केला होता, पण आता बऱ्याच वर्षात हिंदी फिल्म डिरेक्ट केली नाही असतं. तू लवकरच एक हिंदी फिल्म सुद्धा आता डिरेक्ट कर आणि एक दणका देच तू या सगळ्यांना, असं मला खरंच खूप मनापासून वाटतं. महेश, आणखीन एक गोष्ट म्हणजे तू मातीच्या चुली जेव्हा केलं होतंस त्याच्यानंतर मला म्हणाला होतास की आय ओ यू 1 फिल्म. तर मी वाट बघतोय त्या फोनची जेव्हा तुम्हाला बोलावून घेशील. आणि अर्थातच मी शिवाजीराजे भोसले बोलतोय सारखं, मी सुनील बर्वे बोलतोय टाईप्सच एखादी फिल्म मला तू द्यावीस. आता याचा अर्थ काय ते मला वाटतं तुला जास्त व्यवस्थित कळला असेल. विचार आमचा सरदार होता, तो एक शॉट घेता मला म्हणलं कोयले में शॉट ले का. मी म्हटलं कोळशात का शॉट घेऊ. चांगलं गाणं, छान फॅमिलीचं गाणं आहे. तर तो दुसऱ्या दिवशी तो चिडलाच मला. तो इतर को बोलता यार देख ना तू कोयले में शॉट ले. तर मला काही कळलं म्हटलं तू मेरे को बता किधर कोयले. मग तो वरती घेऊन गेला आणि तिकडे कौलं होती वरती. ती कौलं काढली की त्यातनं छान असे लाईट होते. त्याला कौलावर शॉट घ्यायचो. कौलं काढून शॉट घ्यायचो. कोयला मला काही कळे ना. कौला बोलते, कौलावर ते छान असं हा त्याने कम्प्लीट त्याची कौलं काढून ना मस्त रेज येतात त्यात तो शॉट घेतलेला. राहिली गोष्ट सिनेमाची ना, तर मी बऱ्याच वेळा त्याच्यानंतर सुनीलला बोललेलो 1-2 पिक्चरमध्ये. पण त्यावेळेला डेट्स नाही किंवा त्याला रोल खूप ग्रेट नव्हता. पण त्याला एक रोल मी ऑफर केला. तो म्हणाला की मग चांगला असेल तेव्हा दे. पण ठीक. सो आय विल नाव डेफिनेटली एक चांगला रोल आता ही इज ड्यू. म्हणजे तो ही इज ड्यू फॉर अ रोल फ्रॉम मी. कधीतरी एक रोल येईल चांगला तेव्हा आय रिअली ओ एम 1. सुनील, ऑल द बेस्ट. नेक्स्ट बाईट. महेश, तुझी आणि माझी मैत्री 1985 सालापासून आहे. जवळजवळ आज 28 वर्ष होऊन गेले. 1985 सालापासून तुझा जो प्रवास आहे तो प्रवास बघता तो स्थिमित करणार आहे. या पुढे जाऊन सगळ्यात मोठं काम जर तू आत्तापर्यंत कुठलं केलं असेल तर मला असं वाटतं की जी मिफ्टा अवॉर्ड्स सुरू केलेस, एका मराठी माणसाने या पद्धतीचं धाडस करणं आणि मराठी सिनेमा आणि मराठी नाटकाला निराळ्या अर्थाने एक ग्लोबल नेटवर्कवर नेऊन ठेवणं, यात मला असं वाटतं की तुझा जो वाटा आहे हा सिंहाचा वाटा आहे. गेल्या सिंगापूरच्या मिफ्टा अवॉर्डमध्ये तू असं म्हणालास की मी थकलोय, कोणीतरी हे हातात घ्यायला पाहिजे. पण आता थकून चालणार नाही. एखादी नवी गोष्ट जी आहे ही नवी गोष्ट हातात घेतल्यानंतर ती पूर्णपणे रुजून त्याचा डेरेदार वृक्ष होईपर्यंत आपणच त्याला खतपाणी घातलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की कमीत कमी 10 वर्ष तुला हे करणं भाग आहे, कारण ते तू सुरू केलं आहेस. आता खुसपट काढायची म्हणून काहीतरी खुपतं असं जर सांगायचं झालं तर एकच खुपणारी गोष्ट आहे की अजूनपर्यंत मला हिरो म्हणून घेऊन तू काही सिनेमा केलेला नाहीस. का माझ्या अभिनयावर तुझा विश्वास नाही, का मी एकटा कॅरी करू शकणार नाही असं तुला वाटतं,
का मी सिनेमात काम केलं तर सिनेमा धंदा करणार नाही असं तुला वाटतं? तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला ठेवून आपण एकदा अशा नात्यात, म्हणजे मी सिनेमाचा प्रमुख नट आणि तू त्याचा दिग्दर्शक आणि निर्माता, या नात्याने एकदा आपण काम करण्याची आता उच्च वेळ आलेली आहे. विनय माझ्या आयुष्यात खूप इम्पॉर्टंट भूमिका प्ले करतो. मी आज मी जो आहे इथे तो विनयमुळे. जसा सचिन खेडेकर रिस्पॉन्सिबल आहे काकस्पर्शासाठी, तसा विनय आपटे पण रिस्पॉन्सिबल आहे काकस्पर्शासाठी. बर. हो, म्हणजे मला आयुष्यात एक गोष्ट मी नक्कीच करणार आहे की विनयला मी ऍक्टर, तसा रोल आला तर मी नक्कीच विनयला घेईन. आणि मला हे इथे सांगायचं की मराठी सिनेमा हा कुठल्याही ऍक्टरमुळे चालत नाही, हा सब्जेक्टमुळे चालतो. मराठी ऑडियन्स जो आहे ना तो कुठल्या ऍक्टरच्या पाठी धावत नाही. सब्जेक्ट चांगला असेल तो पिक्चरला जातो. तसं मला विनयसाठी नक्कीच कधी रोल असेल तर मी नक्की विनयकडेच जाईन. पण बिफोर दॅट आय रिअली वॉन्ट टू, म्हणजे मला विनयला डिरेक्टर घेऊन एक सिनेमा करायचा. वा. पुढचा वाईट बघूया. महेश, ज्या अथक प्रयत्नांनी तू आज ह्या ठिकाणी पोहोचलायस त्याला मी साक्ष आहे गेले कित्येक वर्ष. मला अजून आठवतं की हिंदीमधली माणसं जेव्हा तुला सांगायची की तू काय या मराठी लोकांबरोबर कामं करत असतोस आणि तू कशाला, ये इनको मत लो, तुम्हाला इमेज खराब हो रहा है हो. तो असं म्हणतो, त्याच्यावरती ते तुझं उत्तर मला नेहमी आवडायचं, अरे पण ते चांगले म्हणूनच त्यांना घेतलंय ना, म्हणजे असं काही कारण नाही. किंवा ही सगळी नाटकातली मंडळी आहेत आणि ह्यांना मी इतकी वर्ष ओळखतो आणि म्हणूनच ह्या माझ्या हिंदी सिनेमात सुद्धा आहेत. हे मला असं वाटतं की माणसं आज आपण जेव्हा हिंदीत गेलेली मराठी माणसं बघतो त्यांचा साधारणतः असा हेतू असतो की मराठीतली माणसं नाही दिसली आजूबाजूला तर जरा बरं. अशा छापाचे आपले मित्र अनेक हिंदी इंडस्ट्रीत फिरतात, पण तसा तू कधीच झाला नाहीस, तसा तू नाहीस, ह्याचं मला खूप बरं वाटतं. महेशच्या बाबतीत काय खूप तर तू खूप जोरात गाडी चालवतोस. म्हणजे मी अनेकदा गाडी तुझ्याबरोबर बसलोय, पण आज सांगायला हरकत नाही की अशा मुठी आवळून बसतो. पण आणि मला ते आत्ता सुद्धा आठवतं स्टेटमेंट की अरे ऍक्सिडेंट कसा होईल, ऍक्सिडेंट व्हायच्या आधी मी निघून नाही का जातो. हे जरी खरं असलं तरी शुड रिलॅक्स मोर. ठरवून कोणी ऍक्सिडेंट करत नाही. आता जसं माझं, मी त्याला तेच म्हणतो ना की आता कसं असतं की एक स्लो ड्रायव्हर चाललाय, मी तुला एक गोष्ट सांगतो, एक स्लो चाललाय गाडी, माणूस ड्रायव्हर, हे झालेली किस्सा आहे. तो असं चालला आणि इथून या साईडला एक टँकरचा टायर फुटला आणि तो टँकर असा घेऊन त्या गाडीवर पडला. तो फास्ट चालवणार असताना तो वाचला असता. हे मला काय लॉजिक आहे उत्तर असतं. म्हणजे आता काय बोलणार आहे? त्यामुळे आता आता नाही, एक्झाम्पल आहे तशी की स्लो असल्यामुळे मेलेली पण माणसं आहेत ना, की कारण नाही तिकडून एक ट्रक आला आणि नाही मी फास्ट असून निघून गेलो असतो, किंवा त्या स्पीडमध्ये मॅन्युअर करणं सोपं झालं. नाही, पण आता डोकं खाऊन 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 हो जरा म्हणजे जरासा. आता पुढचं बाईट बघूया. मेधा, तुझ्या ऍक्टिंगची चुणूक काकस्पर्शमध्ये पाहिली आणि मला असं खरंच मनापासून वाटतं की तू अजून काम करायला पाहिजेस. मेधाबद्दल हेच खूपतं की ती खूप उत्तम जेवण बनवते आणि खूप जेवायला घालते. म्हणजे जरा ठरवावं की आता आजपासून डाएट, तर आज मांजरेकरांकडे जेवण, आणि मग पुढचे काही दिवस त्याच आठवणीमध्ये निघून जातात. तर ते मेधाचं खूप जेवायला घालणं खूपतं. मेधा, तुझ्याविषयी सांगायचं तर खरंच इतकी प्रेमळ आहेस तू. कधी आलो घरी तर अगत्याने स्वागत करतेस, जेवू घातल्याशिवाय सोडत नाहीस. खरं तर हेच म्हटलं तर थोडंसं खूपतं, कारण कधी कधी मला जेवायचं नसलं तरी तुझ्या प्रेमाच्या आग्रहामुळे जेवावं असं वाटतं आणि जेवून निघतो मी तुझ्या घरून. पण असंच प्रेम महेशवर तर करतच राहशील, पण आमच्यावरही करत राहा. आणि तुझं करिअर जे नवीन सुरू झालंय ते सोडू नकोस. महेशच्या प्रत्येक फिल्ममध्ये तुला पाहण्याची इच्छा आहे. सगळ्यांची एकच दुखणी खुपणी एकच आहे तुझ्या बाबतीत. एक तर खूप फार जेवायला घालतेस, किंवा तिकडे आल्यानंतर आमचं सगळं डाएट बाजूला पडतं, आणि दुसरं म्हणजे तू पिक्चरमध्ये अजून काम केलं पाहिजेस. परत तेच उत्तर दे त्याला. परत तिथेच आपण. हा मग आता महेश दे आता मला एक रोल. काय शाबास. बघू आता लिहायला वस्तू गेल्या गेल्या. नाही, आता वेळ झालेली आहे ती पॅरडी सॉंगची. अच्छा, सिच्युएशन अशी आहे की मिफ्टाची तयारी सुरू आहे आणि मांजरेकर
म्हणजे सरकार, छान नाव आहे सरकार. सरकार फोन करतात एका अभिनेत्याला आणि म्हणतात की चल मिफ्टाला. तो बिचारा आपलं काय करायचं म्हणून आपलं त्याची जरा काहीतरी आपली परडे बिरडे अडकलेले आहेत. मोकळायस का तू सर, प्रयोग आहे माझा. मोकळायस का तू सर, अहो प्रयोग आहे माझा. अरे छोड हटा, येतोस ना मिफ्टाला. काय करू सर येऊन मी मिफ्टाला. अरे फिरू या नाचू या क्रिकेट खेळू आणि आईश करूया और क्या. मोकळायस ना तू सर, ओ सर प्रयोग आहे माझा. सिंगापुर में क्रूज दिखाऊंगा, लंदन में ओपेरा, अब्रॉड जाके डालूंगा जब मराठियों का डेरा. ओ सिंगापुर में क्रूज दिखाऊंगा, लंदन में ओपेरा, अब्रॉड जाके डालूंगा सब मराठियों का डेरा. पर अवार्ड फंक्शन का क्या होगा, दे दूं अवार्ड जिसे मेरा मन चाहेगा. शाने इतना तू क्यों सोचे, मैं आगे तू पीछे, पासपोर्ट भेजे और क्या. मोकळायस ना तू खरे सर, हो मोकळा आहे मी. धन्यवाद. काय सांगशील. छान आहे. छान, मस्त चाललेलं. मला माहित आहे लोक तुमच्यापैकी किती लोक हसले, पण बरेच मराठी अभिनेते घरी मात्र पोट धरून हसले की हो तो पलीकडचे मांजरेकर नक्की आहेत, पण दुसरा जो रोल आहे फोनवरचा तो माझा आहे, असं मनातल्या मनात अनेक अभिनेत्यांनी म्हटलेलं असणार याची आम्हाला खात्री आहे. सर तो मीच. रॅपिड फायर मध्ये 5 प्रश्न असणार. महेश पासून सुरुवात करूया. महेश, काय जास्त आवडतं, क्रिकेट की चित्रपट. क्रिकेट. काकस्पर्श मध्ये कुणाचं काम जास्त आवडलं, प्रिया बापट का मेधा मांजरेकर. मेधा मांजरेकर. आय शाबास, आय लाईक दॅट. आवडता सिनेमा, बालक पालक का शाळा. शाळा. कुठल्या सोहळ्याचं निवेदन जास्त रंगतं, मिफ्टा का महाराष्ट्राचा फेवरेट कोण. महाराष्ट्राचं फेवरेट कोण. आवडता चित्रपट दिग्दर्शक, संजय जाधव का चंद्रकांत कुलकर्णी. चंद्रकांत कुलकर्णी. 5 प्रश्नांची पटापट उत्तर दिलेली आहेत. दुसरा प्रश्न जो होता, काकस्पर्श मध्ये कुणाचं काम जास्त आवडलं, प्रिया बापट का मेधा मांजरेकर, याचं साफ खोटं उत्तर दिलेलं आहे, बायकोला घाबरून. पण आम्हाला आणि बायकोला सगळ्यांना हे पटलेलं आहे मान्य, आणि हेच उत्तर द्यायला पाहिजे होतं. आणि आता मेधा मांजरेकर. आवडता अभिनेता, महेश मांजरेकर का सचिन खेडेकर. महेश मांजरेकर. आय शाबास. महेश मांजरेकर काय म्हणून जास्त आवडतात, नवरा म्हणून का दिग्दर्शक म्हणून. नवरा. नवरा म्हणून. ब्युटिशियन म्हणून कुणाच्या चेहऱ्यावर प्रयोग करायला आवडतात, स्वतःच्या का नवऱ्याच्या. नवरा येतच नाही नाही. स्वतःच्या. आवडती सहकलाकार, प्रिया बापट का केतकी माटेगावकर. दोघी जणी बघतायत. दोघी. असं नाही झालं. एकीला सॉरी म्हणून पटकन दुसरीचं नाव घेऊन टाकायचं असतं. केतकी. म्हणजे सॉरी केतकीला म्हणलंय. नाही, सॉरी प्रिया. प्रियाला. ओके, सॉरी प्रिया, केतकी. बिकॉज आय इंटरॅक्टेड मोर विथ केतकी. ओके. आणि मांजरेकरांची कुठली गोष्ट खुपते, रॅश ड्रायव्हिंग का रॅश बोलणं. रॅश ड्रायव्हिंग. आणि आता वेळ झालेली आहे ती फोन राऊंडची. हा जादूचा फोन आहे मेधा. आपण रॅपिड फायरची सुरुवात महेशपासून केली होती, त्यामुळे ह्या राऊंडची सुरुवात आपण मेधापासून करूया. मेधा, बघूया तू कोणाला फोन लावतेस. हॅलो उज्जू, आपण असं फोनवर कधीच बोललो नाही आहोत.
पण हे खुपते तिथे गुप्तेमध्ये हा जो सेगमेंट आहे ना, हे मी नक्कीच तुला माझ्या फिलिंग्स तुझ्यापर्यंत पोचवायला ह्याचा मी वापर करणार आहे. माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा मला खूप खूप काही चांगले वाईट सगळे प्रसंग जेव्हा असतात तेव्हा तू माझ्याबरोबर कायम उभी असतेस. आणि हे लहानपणापासून आहे. म्हणजे तू माझ्यावर बहिणीसारखं कधीच नाही, तू माझ्यावर आईसारखं प्रेम केलंस. म्हणजे मला आईबाबांकडनं जसं प्रेम मिळतं तसंच मला तुझ्याकडनं, म्हणजे जशी तुला पूजा आहे तशीच मी आहे असं मला वाटतं. आणि जेव्हा जेव्हा म्हणजे रवीची तुला जी साथ मिळते, आणि म्हणजे मला आता काही गोष्टी नाही इथे बोलता येणार, पण तुला माहिती आहे मी काय म्हणते, की जेव्हा जेव्हा मला खरी गरज होती आयुष्यामध्ये तेव्हा तू माझ्या पाठी इतकी भिंतीसारखी उभी राहिली होतीस. आणि मी तुझ्याशी असं कधीच बोलले नाही आहे, पण मला तुला थँक्यू म्हणायचं आहे. आणि मला माहिती आहे की तू माझ्या आयुष्यात परत सुद्धा कधी आम्हाला तू अशीच उभी असतेस आणि तशीच राहशील हे मला माहिती आहे. आणि आई बाबा यांची पण, म्हणजे तू द वे यू लुक आफ्टर देम. आणि आम्ही तुझ्या घराला उज्ज्वला मदत केंद्र म्हणतो. म्हणजे फक्त आपली फॅमिली असं नाही, तुला बाहेर कोणीही, तू कोणाकरताही मदतीला नेहमीच तयार असतेस. आणि अशीच राहा. आणि जस्ट विश यू ऑल द बेस्ट इन लाईफ. थँक्यू. क्या बात आहे. सुदैवाने मी ओळखतो उज्ज्वलाताईंना, आणि मेधाची सख्खी मोठी बहीण. बोलू तेवढं कमी आहे. म्हणजे तिने माझ्याकरता जे आयुष्यात केलंय ते मला आय हॅव नो वर्ड्स. म्हणजे वन पर्सन, आय नो महेश आहेच मला, पण मला वन पर्सन जे माझ्या पाठी कायम उभी राहिली माझी बहीण आहे. आणि थँक्यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी टू थँक हर. छान, खूप छान. आणि महेश मांजरेकर, आता तुम्ही कोणाला फोन लावताय? हॅलो, महेश मांजरेकर. महेश मांजरेकर, मला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणजे आता बऱ्याचशा गोष्टी मला बोलायच्या होत्या. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही कंप्लेंट ऐकल्या पण तुमच्या विरुद्धच्या. पण ज्या गोष्टी आता मला तुमच्याशी काही बोलायच्या होत्या, पहिली गोष्ट म्हणजे ड्रायव्हिंगची. तुम्ही मायकल शुमॅकर नाही आहात. तुम्ही एक नॉर्मल ड्रायव्हर आहात. त्या गाड्या रेसच्या गाड्या नाही आहेत हे तुम्हाला कधी कळणार. तुम्हाला कायम एक माज असतो की तुम्ही खूप जोरात गाडी चालवलीत तर तुम्ही निघून जाऊ शकता ॲक्सिडेंटनी, पण ती जोरात गाडी भिंतीवर आदळली तर त्यातनं माणूस वाचू शकत नाही, स्लो माणूस वाचू शकतो. 180च्या स्पीडला ज्यावेळेला एकदा टायर फुटला होता तेव्हा तुम्ही किती प्रयत्न करून ती कंट्रोल झाली गाडी, ती लक्षात ठेवा. गाडीत इतरही लोक बसलेली असतात. तो टायर पाठचा फुटला म्हणून वाचलात, पुढचा फुटला असं कुठेतरी गाडी गेलीच ती हवेत. त्यामुळे जरा हळू चालवा गाडी, किंवा चालवू नका. आयुष्यात कामं कमी नाही आहेत. मिफ्ताचं ओझं डोक्यावर घ्यायची काही खूप गरज नव्हती, पण तुम्ही ती घेतलीत. कारण काय असतं, प्रत्येकाला वाटत असं की तुम्ही मिफ्ताबांना खूप पैसे कमवता, पण तसं काय नाही आहे. मिफ्तानंतरचे 6 महिने तुम्ही देणाऱ्यांचे पैसे फेडण्यात घालवता. वरती बऱ्याच लोकांना अशी कंप्लेंट असते की तुम्ही त्यांना नेत नाहीत, कशाला दुश्मनी वाढवता. त्यामुळे ह्या वर्षी सिंगापूरचं, स्वित्झर्लंडचं मिफ्ता, ह्याच्यानंतर एक तर मिफ्ता कोणाच्या तरी स्वाधीन करा किंवा बंद करा. तुम्हाला म्हैसकरांसारखे चांगले स्पॉन्सर्स आहेत, मान्य आहे, त्यांचा तुम्हाला सपोर्ट आहे, पण आयुष्यात इतरही करण्यासारखं खूप आहे. त्यामुळे ह्याच्यानंतरचं मिफ्ता तुम्ही मदत करा, कोणाच्या तरी स्वाधीन करा. जे गेल्या वर्षी म्हणालेलं ते ह्या वर्षी नक्की करा. तुम्हाला उगाच लोक घाबरतात, पण तुम्ही तसं करताही कधी कधी. तुम्ही थोडेसे रूढ आहात, ते रूढ होऊ नका. तुम्हाला वाटतं की तुमचे मित्र समजू शकतील, पण त्यांनाही भावना असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा तुम्ही मित्र म्हणून त्यांच्याशी रूढपणे बोलता, काहीही बोलता, पण ते कधी कधी ते हर्टिंग असतं. त्यामुळे ते खूप रूढ होऊ नका त्यांच्याशी, कारण बरं नाही ते. आणि तुमच्या तोंडातल्या शिव्या एक तर कमी करा, कारण तुमच्या लक्षात येत नाही की तुम्ही सेटवर असतात तेव्हा बरीच लोक असतात तिकडे ज्यांना
तेवढ्या शिव्या ऐकायची सवय नसते आणि ते एम्बॅरेसिंग होतं. तुम्हाला काही वाटत नाही, पण तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी, तुमच्या बायकोसाठी बऱ्याच वेळा ते एम्बॅरेसिंग होतं. आणि मग ती नंतर कंप्लेंट करते की काय याला तोंडाला हाड नाही, हा कुठे काही बोलतो, ते माझे वडील बसलेले, तिथे माझे हे बसलेले आणि ही काही. त्यामुळे जरा प्रयत्नपूर्वक शिव्या देणं कमी करा आणि खूप काय म्हणतात त्याला, एक्साइट होऊन वाटेल ते पिक्चर करू नका. कारण एक खूप खूप मेहनत करून एक तुम्हाला एक स्टँडिंग मिळतं, लोकांचा तुम्ही विश्वास संपादन करता आणि तो त्याला किती वेळ लागतोय तुम्हाला जास्त ठाऊक आहे. त्यामुळे ते ठरवून चांगलेच पिक्चर करा. ह्या वर्षी खूप मराठी प्रेम नको, कारण ॲट द एंड ऑफ द डे तुमचं बँक बॅलन्स तपासा जरा. एवढं सगळं करून बँकेत काय आहे ते जरा चेक करा आणि छान एखादा हिंदी पिक्चर फक्त डिरेक्शनचे पैसे घेऊन आरामात करा. बाकी तुम्हाला जास्त सांगणे न लागू आणि शांतपणे विचार करा. आणि पुढच्या वर्षी कधी अशा कार्यक्रमाला बोललं तसे खुपणाऱ्या गोष्टी खूप ऐकायला लागणार नाहीत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा वा, कन्फेशन ऑफ अ गिल्टी मॅन. खूप छान, मस्त मस्त मस्त. सगळ्या आम्ही म्हणजे ज्या खुपणं मांडलं त्याचं उत्तर तिथेच, हिशोब संपूर्ण बॅलन्स शीट टॅली करून निघालं. तर लोक हो, अशा प्रकारे मांजरेकर दाम्पत्याचं खुपणं ऐकलं आणि आपलं खुपणं त्यांना सांगितलं. खुपण्याचा हा व्यवहार खूपच गोड होता आणि हा केवळ आजच्या एपिसोडसाठी नाही तर हा संपूर्ण जो सीझन झाला त्या सीझनमध्येच हा खुपण्याचा व्यवहार तुम्ही, आम्ही आणि इथे आलेल्या सगळ्यांनीच खूप एन्जॉय केला. पाहूयात आमचे प्रायोजक फॉर्च्यून राईस ब्रान हेल्थची काही वैशिष्ट्य. तुम्हा दोघांचे खूप खूप धन्यवाद. फॉर्च्यून राईस ब्रान हेल्थ प्रस्तुत गुप्ते तिथे गुप्तेच्या हा दुसऱ्या सीझनचा हा शेवटचा एपिसोड तुमच्याबरोबर खूप रंगला. लोक हो, आता वेळ झालेली आहे ती छोट्याशा नव्हे तर एका मोठ्याशा ब्रेकची. हीच ती वेळ, हाच तो क्षण. घेऊयात तो ब्रेक आणि भेटूया गुप्ते तिथे गुप्तेच्या तिसऱ्या आणि पुढच्या सीझनमध्ये काही काळानंतर. धन्यवाद. लोक हो, गुप्ते तिथे गुप्तेच्या पुढच्या पर्वामध्ये आपण नक्कीच भेटणार आहोत. आत्ताचा निरोप घेताना जरासं कडवट जरी वाटत असलं तरी पुढच्या आठवड्यामध्ये मात्र तुमचं तोंड गोड करण्यासाठी एक गोड मालिका आम्ही तुमच्या भेटीला आणत आहोत. मराठी माणूस आणि उत्तर भारतीय यातला वाद म्हणजे काय हे तुम्ही सगळेच जण जाणता. पण तो वाद ज्यावेळेला वैभव मांगले आणि आनंद इंगळे या दोन शेजाऱ्यांच्या घरात शिरतो त्यावेळेला काय काय मजा होणार आहे हे दर बुधवार, गुरुवार, शुक्रवार तुम्हाला बघायला मिळणार आहे रात्री 9:30 वाजता याच चॅनलवर, ज्याचं नाव आहे झी मराठी.